माझ्या प्रिय भक्तांनो, माझं आणि तुमचं नातं एक आई आणि मुलासारखं आहे. म्हणून आईवर विश्वास ठेवायचा. आई मुलाचं कधीच वाईट चिंतू शकत नाही आणि वाईट होऊ सुद्धा देत नाही. तुमच्याशी कोणी कसं वागतं हे मला सगळं ठाऊक आहे. तुला वारंवार वाटतं हे लोक माझ्याशी वाईट वागतात, ते लोक माझ्याशी वाईट वागतात. अरे, त्यांची जी नियती आहे ना ती घाणच आहे आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन अगदी वाईट आहे. म्हणून ते वाईट विचारांचे आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि माझी जी सेवा करतोय ना त्याच्यात तू लक्ष घाल. वाईट विचारांच्या लोकांचा वाईट विचार करण्यापेक्षा आपण चांगला विचार करणंच योग्य असतं. अरे, ते वाईट बोलतायत, वाईट वागतायत, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करूनच चालशील ना तू. कारण त्यांचे जे वाईट वागण्याचे, जे वाईट बोलण्याचे जे हावभाव असतात, जे मनोवृत्ती असते त्यांची, ती खूप वाईट असते. म्हणून त्याच्यातला तू सार घेऊच नको. तू फक्त आचरणात आणि तुझ्या मनामध्ये ठरव की मी योग्य पुरुष आहे किंवा मी योग्य स्त्री आहे, मी योग्यच आहे असं म्हणून पुढे चालत राहा आणि तेच मनात ठामपणे ठेव. तुझं सगळं काही चांगलं होण्यात आलेलं आहे आणि तुझं होणारच आहे. कारण की ब्रह्मांडाचा नायक मी स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे. बाळा, मला समजून घेण्यात प्रत्येकाला म्हणजे जमतच नाही आणि तू मला समजून घेतलेस ना, तर भीतोस कशाला? मी तुझ्या पाठीशी आहे आणि सदैव राहील. मी आहे आणि मी राहणारच आहे. कारण की भगवंत नेहमी सत्य असतो आणि तो सत्य जे आपले भक्त असतो त्यांना तो घडवत असतो. म्हणून सत्याचा मार्ग सोडूच नको. अधर्म कधी करू नको. वाईट कोणाचं चिंतू नको. वाईट कोणाचं बोलू नको. भीतोस कशाला? अरे, हा ब्रह्मांड नायक जिथं जिथं असतो ना तिथं तिथं निराशा कधीच नसते. तिथं सकारात्मक ऊर्जा प्रसार करते आणि जे मनातले जे वाईट असतात विचार ते नष्ट करत राहते. तू उदबत्ती लावून माझं ध्यान कर. मी सदैव तुझ्या आसपासच असेल असं तुला जाणवत राहील. तू करून तर बघ सेवा माझी. नाही तुला यश मिळालं तर माझं नाव बदलून दे. कारण की यश हे तुझ्या आयुष्यात येणारच आहे आणि सर्व काही तुझं चांगलं होणार आहे. आजपासून तुझं सर्व चांगलं होईल हा ब्रह्मांड नायकाचा तुला आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.